रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे लिंग परामर्श. खूप सोपा टॉपिक आहे, पण त्याला व्यवस्थित शिकणं खूप महत्वाचं आहे. काही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. मी जसं सांगल तशा नोट्स काढायच्या आणि थोडं थोडं लक्षात ठेवायचं. जास्त लक्षात ठेवायची काही गरज नाही आणि परीक्षेत व्यवस्थित लिहायचं. कुठला टॉपिक आहे? अनुमान प्रमाणाचा टॉपिक आहे. पण मी जी लेक्चर तुला सिक्वेन्स मध्ये टाकले त्याच सिक्वेन्स मध्ये बघ बघ आपण जी क्लासिफिकेशन शिकलं अनुमान प्रमाणाचं, त्याच्यामध्ये आपल्याला तर्कसंग्रहानुसार स्वार्थानुमान आणि परार्थानुमान दोन टाइप्स बघायला भेटले. तर्कसंग्रहानुसार त्याच दोन टाइप्स नुसार तू काय काय शिकलास व्यवस्थित पद्धतीनं, त्यांच्यामध्ये कसा कार्यक्रम येणार आहे काय नाही ते शिकलास. त्याच्या पुढे गेल्यानंतर तू पंच अवयवी वाक्य शिकलास व्यवस्थित पद्धतीनं. आणि आज आपल्याला लिंग परामर्श शिकायचे. फक्त किचकट नाव आहे, पण मधी कार्यक्रम सगळा व्याप्तीचा आहे. हे देखील तुला उघड उघड सांगतो, मधी सगळा कार्यक्रम व्याप्तीचा आहे. जर तुला व्याप्ती व्यवस्थित समजलं नसेल तर तू तू माझं व्याप्तीचं लेक्चर बघ व्यवस्थित. व्याप्तीवरच एक अनुमान प्रमाणाचा क्लासिफिकेशन आपण पार केलंय आणि तीच व्याप्तीचा कार्यक्रम इथे येणार आहे. लिंग परामर्शाचा बेसिक अर्थ म्हणजे काय? काहीच नाही. फक्त मी सांगल त्या गोष्टी लक्षात ठेव आणि पुढे चल. बर सर, मला शिकवणं चांगल्या पद्धतीनं शिकवतो. बघ टॉपिक काय सर? लिंग परामर्श. कस तरीच नाव आहे सरी, लिंग परामर्श तसंच आहे बाबा नाव ही, पण ह्याला व्यवस्थित शिकणं महत्वाचं आहे. खूप कन्फ्युजिंग टॉपिक आहे, पण लिंग परामर्श काय कसं नाही ह्याचं मी तुला व्यवस्थित सांगतो. बघ, स्वार्थानुमान शिकलास, परार्थानुमान शिकलास, यांच्याच असाधारण कारणाला लिंग परामर्श म्हणतात. पुस्तकात डेफिनेशन दिले, ले डोकं लावायचंच नाही. फक्त काय म्हणायचं? स्वार्थानुमान व परार्थानुमान यांच्या असाधारण कारणाला काय म्हणायचं सर? लिंग परामर्श म्हणायचं. डोकं जास्त लावलं का? नाही. मी ज्या सिक्वेन्स मध्ये शिकवलं होतं तर्कसंग्रहानुसार अनुमान प्रमाणाचे प्रकार सांगितलं होतं तुला, त्याच्यामधलाच जी स्वार्थानुमान आहे आणि परार्थानुमान आहे यांचं जी असाधारण कारण आहे त्याला काय म्हणायचं सर? लिंग परामर्श. बस तेवढाच कार्यक्रम लिहून टाक. म्हणजे कसं सर? स्वार्थानुमान व परार्थानुमान व परार्थानुमान यांचं जी असाधारण कारण आहे आता असाधारण कारण म्हणजे काय ती मी तुला जेव्हा मी कारण आणि कारणाचे प्रकार शिकवल, याच्याच पुढे येणारा टॉपिक आहे कारण व कारण त्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये तुला असाधारण कारण आहे ती पण व्यवस्थित सांगतो. फक्त लक्षात काय ठेव, स्वार्थानुमान आणि परार्थानुमान यांचं जी असाधारण कारण आहे सर, त्याला काय म्हणायचं सर? असाधारण कारणाला लिंग परामर्श. सर लिंग परामर्श म्हणतात. सर इतकं सोपं होतं का सर लिंग परामर्श? हो. फक्त लक्षात काय ठेवायचे तुला? लिंग परामर्श म्हणतात. लक्षात काय ठेवायचे तुला? बघ, स्वार्थानुमान आणि परार्थानुमान यांच्या असाधारण कारणाला काय म्हणायचं सर? लिंग परामर्श म्हणायचं. जास्त डोकंच लावायचं नाही. बघ, लिंग परामर्शाचे 3 प्रकार पडतात. सर कुठले कुठले? लिंग परामर्शाचे 3 प्रकार पडतात. व्याप्तीचाच कार्यक्रम आहे. फक्त इथं तोंडाला काय लागले? केवल लागले. केवल अन्वयी लिंग, केवल व्यतिरिकी लिंग आणि अन्वय व्यतिरिकी लिंग. खूप सोपं आहे. बघ, नाव कसे आहेत? नाव तोंडाला काय लावलेलं आहे? केवल लावलेलं आहे, पण मधी सगळा कार्यक्रम व्याप्तीचाच आहे. म्हणून मी तुला व्याप्ती व्यवस्थित शिकवली होती. एका सेपरेट लेक्चर मध्ये तुला व्याप्ती शिकवली होती. ती जर तुला व्याप्ती व्यवस्थित समजली असेल, अनुमानाचा क्लासिफिकेशनचा पहिला प्रकार मी तुला व्याप्तीनुसार समजते आणि ही लिंग परामर्श बीट समजते. फक्त इथे नावाचा कार्यक्रम आहे. बघ, पहिला प्रकार कुठला आहे त्यांचा? सर प्रकार तर तुम्ही काय सांगितले होते? प्रकार सर 3 पडतात. सर प्रकार 3 पडतात. त्या 3 मधला पहिला प्रकार आहे बघा, केवल अन्वयी लिंग. 3 प्रकार पडते. सर कुठले कुठले? लिहाणा लिहितो बघ. केवल अन्वयी, केवल सर व्यवस्थित लिहा लिहितो. केवल अन्वयी लिंग. सर दुसरा कुठला आहे हो सर? केवल व्यतिरिकी लिंग. सर ही व्याप्तीचेच प्रकार वाटलेत मला. हो, केवल व्यतिरिकी लिंग. सर लिंग का म्हणलं? लिंग परामर्श शिकायला म्हणून. जास्त डोकं लावून बघ, कन्फ्युजन होतंय. आणि
अन्वयी सर अन्वयी व्यतिरेकी लिंग सर अन्वयी व्यतिरेकी लिंग. बघ एवढं सोपं आहे. बघ कसं अन्वयी लिंग आलं, व्यतिरेकी लिंग आलं आणि अन्वयी व्यतिरेकी लिंग आलं. बस एवढाच कार्यक्रम लक्षात ठेव. फक्त तोंडाला काय आले केवळ केवळ आले, तिथे केवळ बी आलेलं नाही, फक्त लिंग लिंग आले हे लक्षात ठेव. ही लिंग परामर्शाचे प्रकार आहेत. बघा किती प्रकार पडतात सर? तीन 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 प्रकार पडतात. कुठले कुठले? केवळ अन्वयी लिंग, केवळ व्यतिरेकी लिंग आणि अन्वयी व्यतिरेकी लिंग. खूप ह्यांच्या डेफिनेशन बी का नाही नावातच डेफिनेशन आहेत. बघ कसं ज्या लिंगामध्ये म्हण अन्वयी व्याप्ती सापडते त्याला केवळ अन्वयी लिंग म्हणायचं. कसं 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 म्हणजे ज्या लिंगामध्ये केवळ म्हणजे केवळ अन्वयी व्याप्ती आढळते, अन्वयी व्याप्ती आढळते त्याला काय म्हणायचं? अन्वय केवळ अन्वयी लिंग. म्हणजे काही नाही, अन्वय व्याप्ती आली के म्हणजे लिंगामध्ये अन्वय व्याप्ती आली केवळ अन्वयी लिंग, ह्याच्यामध्ये व्यतिरेकी व्याप्ती आली केवळ व्यतिरेकी लिंग आणि सर दोन्हीचा बी कार्यक्रम आला, सर दोन्हीचा बी कार्यक्रम आला तर त्याला काय म्हणायचं? केवळ अन्वयी व्यतिरेकी लिंग. सर इतकं सोपं होतं का? हो इतकं सोपं होतं. बघ सर डेफिनेशन मला चांगल्या पद्धतीनं लिहून द्या ना. बघ पहिला कुठला आहे? केवळ अन्वयी. केवळ अन्वयी केवला सर दमन केवळ अन्वयी इथं कसं झालेलं आहे? संधी झालेली आहे. केवळ अन्वयी लिंग सर केवळ लान्वयी लिंग सर केवळ अन्वयी लिंग. ह्याच्यामध्ये काय की ज्या लिंगामध्ये डेफिनेशन बी तीच आहे. बघ डॉक्टर बनायचं तर सर मला आपण असलं काय शिकत आहोत हीच शिकून आपल्याला बीएमएस फर्स्ट इयर पास करायचे. बघा सर कसं ज्या लिंगामध्ये सर फक्त केवळ सर अन्वयी व्याप्ती आढळते, अन्वयी व्याप्ती आढळते, अन्वयी व्याप्ती आढळते त्याला काय म्हणायचं? वागा त्याला काय म्हणायचं? त्याला आढळते त्याला काय म्हणायचं? वागा केवळ अन्वयी लिंग. तू ती फिलिंग द ब्लँक्स पूर्ण कर. सर केवळ अन्वयी लिंग बी कळालं. सर केवळ फक्त अन्वयी व्याप्ती आढळते त्याला केवळ अन्वयी लिंग. तर तूच सांग, व्यवस्थित सांग, म्यूट कर लेक्चर आणि मला सांग की केवळ व्यतिरेकी लिंग म्हणजे काय? केवळ व्यतिरेकी लिंग म्हणजे काय? व्यतिरेकी लिंग म्हणजे काय? ज्या लिंगामध्ये केवळ व्यतिरेकी व्याप्ती आढळते त्याला काय म्हणायचं? वागा त्याला काय म्हणायचं? केवळ व्यतिरेकी लिंग. खूप सोपं आहे. बघ ज्या लिंगामध्ये केवळ सर फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे भक्त म्हणल्यासारखा कार्यक्रम आहे. ज्या लिंगामध्ये केवळ व्यतिरेकी लिंग आढळते. बघा व्यतिरेकी लिंग आढळते सर लिंग आढळते त्याला मी काय म्हणतो? सर मी त्याला काय म्हणतो? केवळ व्यतिरेकी लिंग. आणि शेवटचा प्रकार आहे बघा दोघाचा बी कार्यक्रम एकाच ठिकाणी आलाय सर अन्वयी व्यतिरेकी व्यतिरेकी लिंग. अन्वयी व्यतिरेकी लिंग सर केवळ अन्वयी व्यतिरेकी लिंग म्हणजे काय? ज्या लिंगामध्ये अन्वयी व्याप्ती आणि व्यतिरेकी व्याप्ती या दोघांचा देखील दृष्टांत ही दोघं बी एका ठिकाणी बघायला भेटते सर त्याला काय म्हणतो? सर अन्वयी व्यतिरेकी लिंग. सर तुम्ही तर फक्त लिहूनच द्यायला ह्याच्यामध्ये समजून घेण्यासारखी एक देखील गोष्ट नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं? तोंडाला केवळ लागले अन्वयी व्यतिरेकी आणि अन्वयी व्यतिरेकी लिंग लिंग परामर्श शिकायला म्हणून. बर सर इथपर्यंत क्लिअर आहे माझं? पुढे चला. बघ ज्या लिंगामध्ये लिंगाचाच कार्यक्रम आहे सर लिंगा पिक्चर का नाही रे बाबा रजनीकांतचा, आपापला साधा कार्यक्रम आहे पदार्थचा. ज्या लिंगामध्ये अन्वयी बर का अन्वयी व्याप्ती. बर सर अन्वयीला गोल करा. बर करतो. आणि सर व्यतिरेकी व्याप्ती म्हणजे सर अन्वयी व्याप्ती बी आली आणि सर व्यतिरेकी व्याप्ती आली यांचा दृष्टांत आढळतो. सर दृष्टांत म्हणजे काय? मी तुला सांगितलंय दृष्टांतची डेफिनेशन सांगितलंय. दृष्टांत आढळतो त्याला काय म्हणायचं सर? त्याला म्हणायचं
अन्वयी व्यतिरेकी लिंग. फिलिंग द ब्लँक्स पूर्ण कर. केवल केवल नाही, अन्वयी व्यतिरेकी लिंग. कार्यक्रम सोपा आहे, फक्त लक्षात काय ठेवायचं, स्वार्थानुमान आणि परार्थानुमान यांच्या असाधारण कारणाला लिंग परामर्श म्हणतात. लिंग परामर्श म्हणजे काय, जे 3 प्रकार पडलेले आहेत, केवल अन्वयी लिंग, केवल व्यतिरेकी लिंग, अन्वयी व्यतिरेकी लिंग. आणि ज्या लिंगामध्ये अन्वय व्याप्ती आढळते त्याला अन्वय व्यतिरेकी, अन्वय केवल अन्वयी लिंग, केवळ व्यतिरेकी व्याप्ती आढळते तिथं केवल व्यक्ती लिंग. आणि जर दोघाचा बी दृष्टांत जिथं आढळते, त्याला काय म्हणलं सर, अन्वयी व्यतिरेकी लिंग. आणि दृष्टांत म्हणजे काय, कमेंट बॉक्स मध्ये त्याची डेफिनेशन लिही. तुला मी डेफिनेशन मध्ये शिकवली होती व्यवस्थित पद्धतीनं, ती व्यवस्थित मला कमेंट्स मध्ये लिहून सांग. बघ, इतक्याच गोष्टी होत्या लिंग परामर्शामध्ये. पुस्तकात 10-12 गोष्टी आगाव आहेत, इतकंच पेपर मध्ये लिहायचे. पुस्तक थोडंच आठवणार आहे पेपरमध्ये, इतक्याच गोष्टी व्यवस्थित लिही. लिंग परामर्श संपलेला आहे आपलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हेतू म्हणजे काय बघ. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकू, हेतू आणि हेतूचे प्रकार व्यवस्थित शिकू. तोपर्यंत हे रिव्हिजन मार. तोपर्यंत रामकृष्ण हरी.